स्वतःच्या मुलांना म्हणजे त्या घरातल्या मधल्या पिढीला शहाणपण शिकवणं हे खूप सोपं आहे, पण नातवंडाला सुद्धा बाजूला घेऊन की ही आईशी बोलायची पद्धत नाही, तू वाटेल त्या वेळेस वाटेल ते खाणं मागतो आहेस, हे योग्य नाही. काल आई संध्याकाळी तुझ्यासाठी मुद्दाम एक मीटिंग कॅन्सल करून आली होती, तुझ्या उद्या परीक्षा आहे, आणि तू तिच्या तोंडावर दार आपटलास किंवा या शब्दामध्ये आईशी किंवा वडिलांशी बोललास, हे चूक आहे. असं करू नकोस पुन्हा. तुझी आई अशी कधी वागलेली नाहीये कोणाशी. तुझा बाप लहान होता तेव्हा असा कधी वागलेला नाहीये. काल त्यांनी हे ऐकून घेतलं कारण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. हे मुलाला कोणीतरी अधिकारवाणीने सांगणं गरजेचं आहे. हा आजी आजोबांचा रोल आहे. नातवंडांना घाबरून राहणे हा रोल नाहीये. कारण आई बाबांच्या बाजूला पालकत्व करताना कोणीतरी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. ते धडपडतायत. हा आजी आजोबांचा 100% रोल आहे. आणि हे जर आपण करत नसू तर आपण कर्तव्यच्युत होत आहोत इथे. की मधल्या पिढीला जसं तुम्ही हक्काने सांगताय तसं धाकट्या पिढीला तर तिप्पट हक्काने तुम्हाला सांगा. पण पुन्हा एकदा बाजूला घेऊन एकटे असताना आणि थोडक्यात 5 वाक्याचं कॉन्व्हर्सेशन आहे हे, की काल अमुक अमुक घडलं, त्याच्यात तू असा वागलास, या गोष्टी तू चुकीच्या केल्यास, पुन्हा करू नको, माझ्याकडून काय मदत करू. ही 5 वाक्य आहेत.